जय जाऊ जय शिवराय. आज आपण आपल्या शिवराय ट्रॅकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहोत इथे कर्नाळा अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला. इथे बघू शकतो तिकडे मागे हा इथे परिसर. इथे वेगवेगळे कर्नाळा पक्षी अभयारण्यातले इथे फलक माहिती फलक लावलेले आहेत. आणि आज सावित्रीबाई फुले यांची ही जयंती आहे. त्यांच्या जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या शौर्याचा वाढदिवस आहे आणि शौर्य आज आलेला आहे परत गडावरती. त्याचा हा वाढदिवस तो असाच आगळा वेगळा साजरा करतो. गडा किल्ल्यावर जातो, तिथल्या हे त्याच्या ठिकाणाला बघतो आणि त्या महामानव महामाता यांच्या दर्शन घेतो. त्या भूमीची तिथली माती संग्रह करून त्याचं पूजन करतो. इथे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग इथून 3 किलोमीटर अंतर आहे. ह्या आहेत असं आहे पक्षी अभयारण्य आहे. इथून असा रस्ता आहे. सोबत आज शौर्य पाटील आहे. चला इथे असे पक्षी अभयारण्यामध्ये बिहाडा वेगवेगळ्या पक्ष्याचे माहिती दिलेली आहे. असा हा रस्ता बनवलेला आहे. हा इथे पायरी मार्ग लागतो. पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं इकडे किल्ल्याकडे. शौर्य पाटील आज परत आलेले सोबत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. करवंद अशी दगडी पायरी वाट आहे आणि इकडे सगळे जंगल पक्षी अभयारण्य. आता वाजलेले आहेत 1:40. 1:40 झाले. या अभयारण्याला अशी काळजी घेण्याची माहिती दिलेली आहेत. आज सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती ज्ञानज्योती यांची जयंती आहे आणि शौर्य पाटलाचा उद्या वाढदिवस आहे. तसेच खेडेकर साहेबांचाही वाढदिवस आहे. युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, ॲडव्होकेट, इंजिनियर. विविध ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. समाज प्रबोधन करतात. समाजाला शैक्षणिक आर्थिक सक्षम होण्याचे मार्गदर्शन करतात. असे माननीय युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचाही उद्या 4 जानेवारीला जन्मोत्सव आहे. जे त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शौर्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय. आज आपण परत तुमच्यासाठी एक वेगळा किल्ला घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला या किल्ल्याविषयी आज आपण ज्या किल्ल्यावर आलो त्या किल्ल्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि हा तुम्ही परिसर बघू शकतात. इतिहासाचा मूर्तिमंत साक्षीदार आहे कर्नाळा किल्ला. कर्नाळा किल्ला समुद्र सपाटीपासून जवळपास 445 मीटर उंचीवर आहे. दाट जंगलातील सावली आणि पक्षाच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगराच्या धारेवर चढताना आपण तटबंदीपाशी येतो. वाट्यावरील रावळातील देवाचे दर्शन घेऊन पायऱ्या चढत एका प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुरक्याची भव्यता तो समोर दिसल्यावरच कळते. पायथ्याशी सुरक्याच्या पोटात चहू अंगाने पाण्याची खुली टाकी आश्चर्यचकित करतात. पूर्वी या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने टेहळण्यासाठी होत असावा आणि सुमारे 1200 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत कर्नाळा किल्ल्याने अनेक स्थितांतरे पाहिली आहेत. भोज, शिलाहार, देवगिरीच्या यादव घराण्यांचा सुवर्णकाळ जसा पाहिला तसं येवली परचक्राच्या टाचाखाली घोर अंधकारात सुमारे 300 वर्षे पिचत गेलेल्या हताश महाराष्ट्र यांनी पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदी स्वराज्य स्थापनेचा सोहळा पाहत असताना 150 वर्षात महाराष्ट्र भीमतडीच्या तटणीला यमुनेचे पाणी पाजून आटके पार दौडत असताना पाहिले. इंग्रजाचा भारतावर युनियन जॅक फडकला. हे भारतावर स्वतंत्र्य आणि सामर्थ्यपणे पटवले आणि आज स्वातंत्र्य भारतातील महाराष्ट्रातून पाहत आहोत. नजरेच्या टप्प्यातील प्रबळद्वार, माथेरान, राजमाची, मलनद्वार, माणिकद्वार या काही भेट करणारा किल्ला स्मृती नवदला देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपण आज त्याच किल्ल्यावर वरती जात आहोत आणि ते किल्ला आपण आता बघणार आहोत. चला पुढे. हे बघा आपला तो अंगठ्याचा आकारासारखा दिसणारा आपला हा कर्नाळा किल्ला वरती आणि आपण तिकडेच जाणार आहोत. हे अशा वरती अशी दगडी आहे. त्या दगडातून आणि जंगलातून आपल्याला असा रस्ता आहे. हे बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण हा परिसर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. जय जिजाऊ.
ह्या झाडाच्या मुळ्या बघा शौर्य, मुळ्या गेला किल्ल्याची मस्त असं शांतता ठेवण्यास सांगितली त्यांनी. बोललेलं आहे घोषणाबाजी वगैरे शांततेत द्यायचे आहेत आपल्याला कमी आवाजात. पण असं वरती चालत आल्यानंतर असं इकडे पायरी मार्ग आहे आणखीन वेगळे बघू शकतो आपण इकडे. हे बघा मस्त झाडी आहे पण फक्त आज हवा नाही. हे असं बघा हे रस्त्यावरती आणि झाडे आणि हवाच नाही आज इथे. थोडं वरती झाल्यानंतर असं एक सपाट वाट आहे. इकडे खाली ही दरी आहे, जंगल, इकडून पण दरी. आपण ह्या साईडने आलो इकडून राईटला. आता पुढे जातोय. चल शौर्य पाटील चला. झाडं आहे पण हवाच नाही. हे बघू शकतात ह्या मुळ्या आणि हे झाड. शौर्य पाटील थोडे बसलेले आहेत. तोपर्यंत आम्ही तुम्हाला हा इथला परिसर दाखवतोय. हे बघा हे झाडं कसे इथले वृक्ष, त्यांच्या फांद्या, आवाज. चला पुढे जाऊ आता. असं एक साईडला आपल्याला कठाळे लावलेले आहे तिथे. काय म्हणजे शौर्याला काय बोलतो त्याला? रोलिंग. पण तुटलेले भरपूर आहे बघू. आणि हा रस्ता सगळा पाण्याचा, मला वाटतं हे या रस्त्याने पावसाळ्यामध्ये सगळं पाणी येत असेल खाली ना, ओढ घाळाई. पण थोडं वरती चालत झाल्यानंतर इथे तो खाली बघू शकता तिकडे तो हायवे आपला. आणि इथे हे फॉरेस्ट विभागाने असं शेड बनवलेलं आहेत. आणि इथे एक टेबल शौर्य बसलेला आहेत. विश्रांती, क्षणभर विश्रांती घेतलेली आहेत. आणि आता आपण पुढे चालतोय. आणि जवळ समोर दिसतोय आपला तो किल्ल्याचा सुळका. हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. वरती आल्यानंतर असं सपाट मैदान लागतं थोडं. आणि मागे बघू शकतो आपला हा जो किल्ला आहे, तटबंदी वगैरे दिसत आहेत, झेंडा दिसत आहे, आपला भगवी पताका दिसतंय. चला आपण लवकरात लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तिथले ऐतिहासिक ठिकाणे काय आहेत ते आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतो. आपला एकच उद्देश आहे, आपले गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणं, ऐतिहासिक वास्तू हे आपल्याला बघायचे आहेत, दाखवायचे आहेत. आणि त्या तुम्हाला नाही बघता आल्या तर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही ते बघू शकतात. आणि हे बघू शकतात ते आज आपण 3 जानेवारी 2026 राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता मासाहेबची जवळची जयंती येते 12 जानेवारीला. आणि आज सावित्रीबाई माता, क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती आहे. उद्या माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्मदिवस आहे. आणि छत्रपती आमच्या शौर्य पाटील यांचाही वाढदिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. तिथून आल्यानंतर आपल्या परत एक शेड लागतं आहे. हे शेडच्या नंतर इथे आपल्याला इथे कारनाई माता मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आपण दर्शन घे, कारनाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता वरती इकडे चाललेलो आहेत. इथे त्या पायरी मार्ग लागलेला आहे समोर किल्ल्याचा प्रवेशद्वार. समोर बघू शकतो आपण किल्ल्याचा तो प्रवेशद्वार. आपण असा प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर असा परत इकडे असा टर्न आहे वरती. परत आपल्याला वरती जाण्यासाठी असं हा कठाड्याचा वापर करून पायऱ्याचा वरती जाऊ शकतो. आपण आता जवळपास बुरुजावर पोचलो आहोत.
याच्या समोरचा एक प्रवेशद्वार पण बघू शकतात. भगवी पताका आपली. बघू शकता हा पायरी मार्ग आहे. इथे पायऱ्या तुटलेल्या आहेत भरपूर. शबरी पटेल चाललेले आहेत वरती. चला हेलिकॉप्टर बघ सर. आणि हेलिकॉप्टर हे बघू शकत नाही. आपला शौर्य आणि हेलिकॉप्टर. आपण ह्या प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर हे असा हा परत एक दुसरा प्रवेशद्वार आहे. आणि इकडे बघा त्या कशावर त्या तटबंद त्या तिकडे आतमध्ये कशी गुफा वगैरे आहे हे बघू शकत नाही. आणि हे आपली मेन या साईडला पण तटबंदी आहे. याचे असे आहेत दरवाजा आहे इथे. इकडे तटबंदी. आपल्याकडे भगवी पताका. या तटबंदीतून आपण खाली निगराणी करू शकतो. इथे शिपाई वगैरे पहारेदार वगैरे आपले त्यावेळेस इथे नाही करत असेल. त्याच्यावर हे आपली भगवी पताका. छत्रपती शिवाजी महाराज की. हे तो पण आहे ना. त्या सगळं त्यावेळेचं इकडून पूर्ण हा परिसर कव्हर होत होता. किल्ल्याची वरची बाजू. इथे एक वाडा आहे बघू शकत आहे. इमारत आहे. असं ही इमारत मजबूत आहे. फक्त त्याच्यावरच छत नाही आहे. नाहीतर इमारत मजबूत आहे का नाही शौर्य? त्याच्यावर सगळे झाडं वाढलेली. सगळे आतमध्ये सगळे पडलेले आहेत. घाण झालेले आहेत. इथे एक छोटीशी रूम आहे. हे अशा इथे पण असे पूर्ण रूम असेल ना. या परवा इथे दरवाजा वगैरे. आणि हे आपले मेन सुळका. पण इकडे अशी ही तटबंदी वगैरे आहेत. हा परिसर या साईडचा आपण एक तुम्हाला दाखवायचो. सगळं आता वापस पडझड झालेली आहेत. इकडून हे जे निगराण्यासाठी याचा उपयोग केला जात असेल. हा परिसर खाली इकडचा हा परिसर. इथे हे अशा आतमध्ये पाण्याची टाकी आहे बघा. हे बघा याचे पाण्याची टाकी आहे. गडा किल्ल्यावर पाण्याची सोय भरपूर होते. आता काय हे काय सांगतात नाही आपण.
इकडे आणि आपला हा वरती सुळका आहे. तिकडे पण जाऊ आपण. या साईडला पूर्ण इकडे म्हणजे याच्यात पाण्यात टाके बनवलेले. पूर्ण पाण्यात आहे. वर सुळका आहे. इकडे परिसर, रस्ता. शिपाईसाठी ते देवडी आराम करायसाठी. आणि हे देव कसे मस्त आहे हे बघू शकता. ते दरवाजाचं चौकट. हां चौकट भारी आहे ना. हवा इथे मस्त हवा आली ना. इथं मैदान होतं काहीतरी हे की नाही मस्त त्यांना बसायला वगैरे. हे आज बी तटबंदी किती शाबूत आहे. हे असं इथे पायरीवरती जाण्यासाठी तटबंदी. पावडर पायऱ्या केवढ्या मोठ्या आहे. हां इकडून हा इथे असं एक सपाट मैदान आहे. शहरा जरा बघा इथे मागचा. हे बघा हे कसा वरती भव्य पताकासाठी हे. या साईडला भरपूर इकडे हे पाण्यात टाक पण इथं आज पाणी घाण पडल्यामुळे पिण्यायोग्य नाही. परत इथे पण आता ह्या दरवाजातून तिकडे चाललं आहे. कसा हा दरवाजा. चला खाली जाऊ आपण. परत दरवाजा आहे ना. हे काय इकडून जायचं आपण या साईडला. इथल्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. समोर डायरेक्ट खाली जाऊ शकतो. इथे पायऱ्याच नाही. आणि इथे बघा ते हे शर्पाचं ते हे लॉय असे चिन्ह दिलेले ते. हे बघू हे ज्या ज्या राजवटीमध्ये हा किल्ला बांधला त्या राजवटीमध्ये त्यांचं ते निशाणी असतात. इथे कमळाचे पुष्प आहे इथे आज पण. हे खाली चला आपण आता तिकडे समोर जाऊ. भरपूर बांधकाम होतं. भरपूर म्हणजे या गडावर बी भरपूर वस्ती होती. सगळं काय भारी दिसतं. खूप मोठा परिसर. इथे वाडे वगैरे येते काय वाड्याचे औषध आहे. इथे पण हात दगड तोडून चाळून तिकडे ते आपल्या बांधकामाला वापरण्यात आलेलं आहे. तटबंदीला त्यांना यावेळेसच्या तटबंदी आता सध्या पडलेल्या आहे. थोड्या शाबूत आहे त्या. इथून बघू शकता खाली. हा परिसर आणि आपला हा इकडे सुळका बघा. या इकडे ह्या बाजून दाखवूनच बघू काय आहे ह्या साईडला. मागे 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 शौर्य चला इकडे. देवळी टाईप आहे काहीतरी.
इकडे येतो पूर्ण हा परिसर. इकडे काहीतरी चालू आहे, आवाज येत आहे. चला आपण वरती हे आपण हे बघू शकता ह्या दरवाजा इकडे. आपण आता ह्या साईडचं दाखवतो तुम्हाला पाण्यात टाके. हे बघा स्वच्छ पाणी आहे, फक्त त्यात काळी कचरा पडलेला आहे आतमध्ये. हे तारी तुटलेली आहे, भरपूर पाण्याची टाकी आहे वरती याच्यामध्ये. हे बघा इकडे पाणी, आपण एक पाणी बॉटल भरून घेऊ इकडे. हे स्वच्छ पाणी आहे. त्या साईडला पण आहे तिकडे पाण्यात टाकी भर. याच्यामध्ये सगळं पाण्यात टाकी आहे. तर आपण आता खाली जाण्यासाठी आपण हे करू. हे बघू शकता इकडे हा वरती सुळका आहे, इकडे तटबंदी खालची. चला महादेव. आपण ही पावन माती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव, महामाता, माता पिता या ज्या महामावळ्यांची ही माती, त्यांच्या पायाची पावन झालेली माती आहे, त्यांच्या रक्ताने पावन झालेली माती ती आपल्या घरी आपण घेऊन जात आहोत. अशीच आपण अनेक किल्ल्याची किल्ल्याची माती आपल्या घरी संग्रह करून तिथे पूजा करतो. तर प्रत्येकाने अशा मातीचं पूजन केलं पाहिजे, कारण ही शूरवीराची पावन माती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी. स्वच्छ पाणी एकदम स्वच्छ. जय जाऊ जय शिवराय. आज आपण कर्नाळा किल्ल्यावरती आलो होतो. कर्नाळा किल्ला आज आपण सर केलेला आहे आणि आज 3 जानेवारी आहेत. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊचा तिथीनुसार जयंती आहे. तसेच सावित्रीबाई माई फुले यांचीही आज जयंती आहे. त्यांच्या दोघीच्या जयंतीच्या आपण सर्वांना शुभेच्छा. तसेच आज आपण नवीन वर्षाच्या 3ऱ्या दिवशी किल्ला सर करायला आलो. उद्या शिवरायाचा आणि माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना आज आपण शुभेच्छा देतो. आपला व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि परत आपले तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी भेटणार. त्यासाठी नोटिफिकेशन आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू पुढचे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. चला मित्रांनो, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.